ब्रेकनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत। जयसिंगपुरातील मच्छी मार्केट परिसरात शनिवारी सायंकाळी मातेसह तिची 2 लहान मुलं गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली। आईनं आपल्या 2 मुलांना गळफास देऊन त्यानंतर स्वतः गळफास घेतला असावा अशी चर्चा आहे। पती पत्नीमधील वादातून ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। संगीता राजू गाडीवडर या आपल्या पती आणि 2 लहान मुलांसह जयसिंगपुरातील मच्छी मार्केट परिसरात राहत होत्या। शनिवारी सायंकाळी त्यांचे दीर घरी आले असता त्यांना घराचा दरवाजा आतून बंद असल्याचं आढळून आलं। बराच वेळ हाका मारूनही दरवाजा न उघडल्यानं त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीनं दरवाजा उघडला। त्यावेळी संगीता राजू गाडीवडर आणि त्यांची 2 लहान मुलं असे तिघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले। या घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी पंचनामा करून तिघांचे मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले। आईनं आपल्या 2 मुलांना गळफास देऊन त्यानंतर स्वतः गळफास घेतला असावा अशी चर्चा आहे। पती पत्नीमधील वादातून ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे। आईसह 2 चिमुकल्यांच्या मृत्यूनं परिसरात हळहळ व्यक्त होतीये।